दी एंड झालेला आहे म्हणून. तर त्याच्यात मी सांगितलं होतं की नक्कीच हा निर्णय खूप डिफिकल्ट होता माझ्यासाठी, कारण की 2 नावं होत्या माझ्यासाठी, जॉब आणि यूट्यूब. यूट्यूबला पण जवळपास 5 वर्ष झाली होती करत करत, आणि यूट्यूब पण बऱ्यापैकी एक 2.5 ते 3 लाखापर्यंतचा माझा तो प्रवास आला होता, आणि लोकांचं प्रेमही चांगलं मिळत होतं मला. तर मला असं वाटत होतं की अरे आता ह्या दोन्ही नावा सोबत घेऊन जाणं मला कितपत शक्य आहे. दोन्हींचे जे डेस्टिनेशन्स आहेत ते वेगळे आहेत. मला कुठेतरी एक नाव सोडावी लागणार आहे, आणि मग ती कोणती. आणि त्यासाठी मग मी थोडासा कॅल्क्युलेटिव्ह एक रिस्क म्हणतो ना, तो एक विचार केला की चलो, जर यूट्यूब सोडलं मी आत्ता, तर मी जे पाठीमागचे 5 वर्ष जे काही कमवलं ते मला गमवावं लागणार. करेक्ट. ठीक आहे. आणि जर मी जॉब सोडला तर माझ्याकडे काय ऑप्शन्स अवेलेबल राहतात. एक तर माझ्याकडे स्वतःची डिग्री आहे. ठीक आहे. उद्या ह्या क्षेत्रात मी उतरल्यानंतर जरी मी फेल झालो किंवा जरी माझं काही नाही झालं इकडे, तरी माझ्याकडे एक डिग्री आहे, एक्सपिरियन्स आहे जवळपास 9 वर्षाचा त्या क्षेत्रातला. ठीक आहे. तर पुन्हा मी रिस्टार्ट करू शकतो तिकडे, जॉबच करायचा आहे, करू शकतो. या एका फक्त गोष्टीवरती मी यूट्यूबला चूज केलं की मी ट्राय देऊन बघतो, माझं 100% देऊन बघतो. इकडे जर मला यश मिळालं तर मग गाडी तर सुसाटच धावणार आहे आपली. त्यामुळे मी ह्याला चूज केलं यूट्यूबला, आणि मी म्हणेन की आता जवळपास 4 वर्ष होतील, मला अजून तरी गरज नाही वाटली की पुन्हा बॅक टू जॉब जायची.